असा एक मोमेंट होता आमच्या आयुष्यातला जे की एक काळं स्वप्न जे असतं शेतकऱ्यांचं किंवा आम्ही जे स्वप्न बघितलेली आणि त्याच्यावरती एकदम विरझण लागतं तसं काहीतरी झालं। मग माझी परिस्थिती एवढी वाईट पण नव्हती, पण तो जो काळ आलेला आमच्या आयुष्यात तिथं आम्हाला जगणं पण मुश्किल झालेलं। मी तर स्वतः एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि तरीसुद्धा मी गप्प आहे। मग तिथं कुठंतरी मला लाज वाटायला लागली की आपण काय करतोय, हे बस थांबवायला पाहिजे। 195 रुपयाचा माल जर आम्हाला रस्त्यावर फेकून द्यावा लागत असेल तर याच्यापेक्षा जास्त मोटिवेशन आणि वाईट घटना कुठेच असू शकत नाही। म्हणजे आम्ही ह्या दुःखातून संकटातून जात असताना आम्हाला कळालं की शेतकऱ्याला आतापर्यंत कुठेच व्हॅल्यू भेटलेली नाहीये। आणि राहिला प्रश्न, मी शेतकरी मुलाशी लग्न करणार आहे का, हा खूप जणांचा प्रश्न आहे मला। शेतकऱ्याची पोरं आहोत आम्ही, एक वेळ लढू रडू पडू पण जिंकूच। #शेतकरी। नमस्कार, मी तुमची लाडकी पूजा चौगुले, शेतकरी कन्या। तर मी आज आलेली आहे ग्रो मोशन चॅनलवरती। तर मी काय करते हे तुम्हाला सगळ्यालाच जाणून घ्यायचं आहे, किंवा मी कसे कमवते, मी कुठे राहते, मी काय करते आणि मी शेतकरी मुलाशीच लग्न करते का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जसं की माझं नाव पूजा भारत चौगुले आहे, मी सोलापूर म्हणजे पंढरपूर तालुक्यातली येते आणि आज माझी इंस्टाग्रामवरती एक रील स्टार प्लस शेतकरी कन्या म्हणून ओळख आहे। तर हा टॅग मला कसा भेटला किंवा काय ह्याची थोडक्यात माहिती देते मी। तर कसं झालं की लॉकडाऊनचा पिरियड होता। जसं की मी सगळ्यांसारखीच पुण्यात शिक्षण घ्यायला आले, शिक्षण घेत होते, मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करत होते आणि लॉकडाऊन लागल्यानंतर मी परत गावाकडे गेले। मग आमची तर खूप म्हणजे 10.5-11 एकर शेती आहे आम्हाला। तर शेतीमध्ये आपली 5.5 एकर द्राक्षे आहे, परत 2 एकर ऊस आहे, 2 एकर शेवगा आहे, 1 एकर डाळिंब आहे आणि बरेच असून काहीतरी छोटे मोठे चालू असतं। त्याच्यानंतर असं झालं की द्राक्षाचं जे पीक होतं ते खूप चांगलं आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं, त्यामध्ये 12-13 लाख रुपये खर्च केला आणि आम्हाला त्याचं एक्सपेक्टेड आउटपुट होतं 40 लाख रुपये। आणि त्याच्यानंतर असं झालं की लॉकडाऊनच्या 1 डे आधी आपला 1 किलो माल 195नी मागितला होता आणि त्याचा एक फ्रिक्शन्स ऑफ सेकंड म्हणतो की नाही, एक रात्र उलटून जाते आणि दुसऱ्या रात्री असं समजतं की उद्या लॉकडाऊन लागणार आहे। मग आपला माल जो ठरलेला 195नी तो 2 दिवसांनी आम्ही रस्त्यावरती फेकून दिला। म्हणजे इथपर्यंत तो असा एक मोमेंट होता आमच्या आयुष्यातला जे की एक काळं स्वप्न जे असतं शेतकऱ्यांचं किंवा आम्ही जे स्वप्न बघितलेली आणि त्याच्यावरती एकदम विरझण लागतं तसं काहीतरी झालं। आणि मग त्याच्यानंतर आमची पूर्ण फॅमिली खचली। मी तिथं होती, मला ते समोर दृश्य दिसलं तर परत आम्ही पण खचलो, सगळे रडलो उठलो। परत असं ठरवलं की आता काय करायचं पुढे। आणि मग माझं तर इंजिनिअरिंग चालू होतं, मी पटकन जॉबला पण नव्हते लागू शकत। मी पप्पांना हातभार द्यावा किंवा काय करावा, तर पप्पांचा मला दिसत होतं, पप्पांची तळमळ की तू काहीतरी कर, आता तुझ्याच हातात आहे सगळं काही असं। आणि माझ्या दीदीचं लग्न झालेलं आहे आणि भैया लहान आहे माझ्यापेक्षा 4 वर्षांनी, तरी तो शेती सांभाळतो, पप्पांना हातभार लावतो तो। मग पप्पांचं असं होतं की तू इंजिनिअरिंग झालेली आहेस, IT मध्ये काहीतरी चांगलं भेटलं किंवा चांगलं पॅकेज लागलं तर थोडं शेतीला हातभार लागेल। मग असं करत करत माझं तर चालू होतं कॉलेज, प्लस मी ते गावातली परिस्थिती बघितली। त्याच्या आधी मी काय करत होते, तर मी कॉलेज करत करत मॉडेलिंग करत होते। तर मॉडेलिंग करतामध्ये मला थोडेफार पैसे मिळायचे, त्याच्यातून मी कॉलेजचा खर्च, माझा खर्च किंवा जे काही, त्यामध्ये मला खूप लोकांनी ट्रोल केलं गेलं की मराठी मुलगी आहे, काय करते, कसं चाललं आहे हिचं, किंवा अशी कशी आहे हिला काही कळतं आहे का नाही, काय आहे आपली संस्कृती, सगळं मान्य असतंय। पण परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते तसंच। मग माझी परिस्थिती एवढी वाईट पण नव्हती, पण तो जो काळ आलेला आमच्या आयुष्यात तिथं आम्हाला जगणं पण मुश्किल झालेलं। मग त्याच्यानंतर असं ठरवलं की आता काहीतरी पप्पांकडून घेण्यापेक्षा आपण पुण्यात राहतोय, एवढी लोक बाहेरून पुण्यात काहीतरी कमवायला येतात, तर आपण पण कमवूयात। तर तिथून चालू केलं। मग एक थोडा टाईम गेल्यानंतर मग मला शूट्स वगैरे भेटत होते। मग मराठी लूक, वेस्टर्न लूक, सेमी वेस्टर्न लूक असे करत करत मी त्यातून चांगलं अर्निंग पण केलं, ज्याच्यातून माझी कॉलेज फी भरली मी, माझं स्टेईंग फूड सगळं होत होतं। मग त्याच्यानंतर असं झालं, गावाकडचा तो इन्सिडंट बघितला मी डोळ्यांनी की ॲक्च्युअल शेतकऱ्याची परिस्थिती खूपच बिकट झालेली आणि त्याच्यावरती कुणीच बोलायला तयार नाही आहे। म्हणजे आजकाल सगळे एक शेतकरी म्हणून असं बघितलं की त्याच्याकडं फक्त कांगावा दाखवला जातो, एक नर्वसनेस, उदास आणि एकदम असं त्याच्याकडं फक्त सांत्वना देतात। पण रिॲलिटीमध्ये कुणीच जाऊन त्याला मदत करावी किंवा
आपण ह्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये जे चाललेलं आहे त्याच्यावरती कुणीतरी पाऊल उचलून पुढं जाणं आणि त्याच्या मागं पाठिंबा मिळवणं शेतकऱ्याचा, हे कुणालाच जमलेलं नाही आजपर्यंत. फक्त त्याला सांत्वना देतात. मग मी ठरवलं की आपण आवाज उठवला पाहिजे. मी तर स्वतः एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि तरीसुद्धा मी गप्प आहे. मग तिथं कुठंतरी मला लाज वाटायला लागली की आपण काय करतोय, हे बस थांबवायला पाहिजे. वेस्टर्न कल्चर मान्य येत आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, पण आपली संस्कृती काय आहे? किंवा परत मला जे आपल्याला माझ्या कमेंटमध्ये सांगायची की तू काय करते, तू असं करते शूट हे घे, तू ऐक शेतकरी कन्या आहेस पण ती दिसतच नाही आहेस किंवा काय. मग त्याच्यातून माझे जे विचार होते, जे मी स्वतः भोगलं किंवा माझ्या घरच्यांनी जे भोगतायत अजूनसुद्धा, शेतकऱ्यांमध्ये संकट कशी येत आहेत, काय येत आहेत, ते मी त्याचे विचार मांडत गेले. मग त्याच्यावरती मला जास्त इन्स्टावरती सगळ्या शेतकरी वर्गाने तुम्ही प्रेम देत गेला आणि मग हा रील स्टार हा टॅग भेटला. पण त्याच्यापेक्षा मला शेतकरी कन्या म्हटल्यानंतर खूप प्राऊड फील होतं असं. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की आता कुठेतरी बोललं पाहिजे, जसं की आपल्या शेतकऱ्याच्या गरजा काय आहेत, आपल्याला काय लागतंय, आपण कुठेपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर मला असं एक गायडन्स किंवा मोटिवेशन द्यायचा एक प्रयत्न भेटलाय, तर मी तुम्हाला सांगते ते. जसं की तुम्हाला जर मार्केट प्राईस फिक्स करायची असेल, असं एक दोघं ओरडून काही होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एकत्रीकरण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ग्रुपनं शेती करा किंवा मग गावातल्या जे आपले सरपंच असतील किंवा जे लोक असतील त्यांना एकत्र करा, त्यांना बोला आपल्या भागात कोणतं पीक जास्त येते, त्याची आपल्याला मार्केट प्राईस काय द्यावी लागेल, त्याच्यावरती खर्च किती येईल किंवा मग खर्च जाऊन आपल्याला किती राहिलं पाहिजे हे आधी डिसाईड करा. हे मोठ्या मोठ्या कंपन्या अशाच मोठ्या नाही झालेल्या आहेत, त्यांनी आधी हे इव्हॅल्युएशन करून ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर त्या मोठ्या झालेल्या आहेत. तसंच आपल्या शेतकऱ्यांनी पण कुठंतरी एक इव्हॅल्युएशन केलं गेलं पाहिजे, आपल्याला खर्च किती करायचा आणि प्रॉफिट किती काढायचा आहे. ॲटलिस्ट एका एकरातून जर आपण त्याच्यामध्ये 50,000 जर गुंतवणूक केली तर 1.5 लाख कसे आले पाहिजेत, ह्याचं जर जेव्हा गणित जुळतं ना, तेव्हा शेतकरी मोठा होत जाणार आहे. तर ह्या कुठेतरी एकत्रीकरण येऊन सगळ्यांनी विचारांनी ही शेती करणं गरजेचं आहे. आता ते कसं मराठी मन फेमस झाले की मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाऊच देत नाही, तो मागे खेचतोय. हे कुठंतरी आपल्याला बदलून टाकवायचं आहे. कारण की तसं जेव्हा करू ना आपण, तर खरं शेतकरी एक अशा लेवलला येईल ना जिथं आपण लोकांकडे म्हणतो ना, हा IT मध्ये आहे, हा तर बिझनेसमॅन आहे, हा फायनान्समध्ये आहे, असं आपण बघताना त्यांची उंची आपण वाढवतो. तसंच आपल्याला आपली उंची त्यांच्याबरोबर नेऊन ठेवायची आहे. नो डाऊट की आधीच आहे, कारण आपण जेव्हा पिकवतो तेव्हाच ते बसून खात आहेत. त्यामुळं कधीच खचू नका, फक्त एकत्री करून शेती करायचा प्रयत्न करा. दुसरं मोटिवेशन माझं हे असेल की तुम्हाला आपली मार्केट प्राईस फिक्स करायचे. का करायचे ह्याचं कारण आपल्याला सरकारला पटवून द्यावं लागणार आहे. जसं की सरकारने खूप मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजी आणलेल्या आहेत. जसं की आजचं फळ एवढं असेल तर ते उद्या एवढं होतं, तर ते कसं होतंय, काय होतंय, याच्यावरती कोणती टेक्नॉलॉजी आणली, हे सरकारनं सगळं सायंटिस्ट लोकांकडे दिलेलं होतं. ते आता आपल्याला अशी मागणी करायची की तुम्ही असं काहीतरी टेक्नॉलॉजी डेव्हलप करा जेणेकरून आमची जे फळभाज्या असतील, आपली भाज्या तर ऑलमोस्ट 4 दिवसाच्या वरती टिकत नाही, तर असं काहीतरी आणा त्याच्यावरती की ॲटलिस्ट ते 1 वीक किंवा 1 आठवडा 2 आठवडा टिकतील. असं म्हणजे तसं जर टिकली तर मार्केट प्राईस फिक्स करता येईल आपल्याला. तर सरकार आपल्याला आधी विचारतं मार्केट प्राईस ह्या भाजीचा रेट जर 10 रुपये केला मी, तर ती उद्या भाजी टिकेलच याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसते. पण आपण हेच प्रश्न सरकारला मांडू शकतो की तुम्हीच आमच्यासाठी अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप करा जे की त्याच्यामुळं आमची भाजी टिकून राहील. आणि ती जर टिकल्यानंतर आपल्याला मार्केट प्राईस जशी असेल तेवढी तर भेटेल आणि आपला प्रॉफिट पण निघेल आणि लोकांपर्यंत चांगली भाजी पण पोहोचेल. तर ह्या 2 गोष्टी आहेत ज्या की आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पण असतील किंवा आपल्या सरकारकडे विनंती असेल आणि ती लवकरात लवकर ते पूर्ण करतील अशी आपण एक आशा धरून चालू आहेत. आणि ह्याच्यानंतर मला तुम्हाला अजून थोडं काहीतरी वेगळं सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात तुम्ही आता मला एवढं विचारता की ताई तू कशी राहते, ताई तू म्हणजे एवढं मोटिवेट का करते आमच्या युवा पिढीला, किंवा असं तसं आम्ही भरकटत चाललेलो, पण तुझे जेव्हा व्हिडिओ बघतो तर आम्हाला खूप चांगलं वाटतं. तर माझा व्हिडिओ बनवायचा उद्देश हा आहे की सेम मी तुमच्यामधलीच एक आहे आणि माझा भाऊ पण तसाच आहे की आळशीपणा, तो त्याला जे पाहिजे ते हातात पाहिजे होतं. मला पण पाहिजे त्या गोष्टी पप्पांनी आणून दिल्या. आम्ही कधीच विचार केला नाही माझ्या पप्पांनी किती कष्ट घेतलं, मम्मीनं काय काय आमच्यासाठी सोडून दिलेलं आहे किंवा काय, आम्ही कधीच हे विचार केला नाही. पण ज्या वेळेस आम्हाला मॅच्युरिटी आली, काही गोष्टी घरात घडल्या की
बाप काय असतो, आई काय असती हे कळायला लागलं आम्हाला. कारण की तो मोठा म्हणजे जेवढा मोठा इन्सिडेंट घडला, 195 रुपयेचा माल जर आम्हाला रस्त्यावर फेकून द्यावा लागत असेल तर याच्यापेक्षा जास्त मोटिवेशन आणि वाईट घटना कुठेच असू शकत नाही. त्यानंतर म्हणजे तो काळ्या दिवसातून आम्ही एवढं काय शिकलो की त्याच्यानंतर आम्ही प्रॉपर प्लॅन केला, आता काय करायचं आपल्याला. मग बागेत आपण एवढं घालतोय, त्याच्यानंतर आम्ही 3 वर्ष परत बागेत आम्ही खूप कष्ट केलं, पण आम्हाला बागेने साथच दिली नाही. तर आम्हाला ह्या वेळेस आता ती बाग काढावी लागली. तर म्हणजे ह्यावेळेस आमच्याकडं जे होतं ते आम्हाला सगळं म्हणजे बाग तोडावी लागली, त्याचे लोखंड असतील ते विकून आम्हाला ज्यांचे आम्ही देणं घेतलेलं ते द्यावं लागलं. म्हणजे आम्ही ह्या दुःखातून संकटातून जात असताना आम्हाला कळालं की शेतकऱ्याला आतापर्यंत कुठेच व्हॅल्यू भेटलेली नाही आहे. तर इथंपर्यंत एवढी बिकट परिस्थिती होती, आपण रडतोय, आपणच उठतोय, पण येणारा कुठलाही व्यक्ती किंवा एकही राजकारणातला माणूस येऊन आपल्याला सहानुभूती देत नाही. त्याला फक्त मतदान पाहिजे असतं, तेव्हा ते येतात, आपल्याला बोलतात हे करू ते करू, ते करत नाहीत. पण आपल्याला आपल्या हातात जे आहे, एकाने आवाज उठवण्यापेक्षा जर अख्खी होल टीम मिळून जर ते काम करते, म्हणजे अख्खं गाव किंवा जे आपल्या सामाजिक पातळीवरती लोक असतील ते एकत्र येऊन जर सरकारकडे चांगल्या मागण्या केल्या आणि त्यांनी विचार केला तर आपल्याला हे होऊ शकतं असं मला वाटलं. आता युवा पिढी जी भरकटत चाललेली होती त्यांना मी मोटिवेट करायचं का ठरवलं, कारण की मी माझ्यातलं स्वतः एक मोटिवेशन घेतलं की माझे पप्पा कधीच खचत नाहीत. ते म्हणजे एखादा कोणता निर्णय घेतला का ती स्ट्रेट फॉरवर्डच जातात, ते कधी मागं बघत नाहीत. आज एक इन्सिडेंट माझ्या आयुष्यात झालेला जिथं मी खूप लो फील करत होती, म्हणजे मला कुठं जॉब भेटत नव्हता, माझं म्हणजे कुठे चांगलं होत नव्हतं, काहीच नाही. त्यावेळेस ते म्हणले तू जे निर्णय घेशील ते निर्णय घे, पण परत मागे फिरून बघू नकोस. मग तेव्हा मला समजलं की आपण जो घेतलाय निर्णय तो बरोबर करत जावं लागतं. त्याच्यासाठी खूप खूप अडचणी येतात, त्या संकटांना आपल्याला सामोरं करत जावंच लागतं. मग असं झालं की माझा भैया तो पण खूप कमी एजचा असताना त्यानं रानात पाऊल ठेवलं, तो पप्पांना हातभार लावायला लागला. आजकाल त्यांच्याकडं बघितल्यानंतर ऑटोमॅटिक डोळ्यातून पाणी येतं की काय होतंय बाबा, आपलं काय होतं, म्हणजे एवढं सगळं चांगलं असताना एकदम हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि एवढा सगळा विद्रोप आमच्या घरात आम्हाला सहन करावा लागला. त्याच्यानंतर म्हटलं नाही, आपण खचलोय, आपण उठलोय ह्यातून, आपण कसं उठलोय हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळं मग मी सांगितलं की शेती करा, शेती सोडून देऊ नका. शेती काही आपल्याला देत नाही म्हणून सोडून द्यायची नसते कधीच, कारण ती एक दिवस आपल्याला नक्कीच सोन्याचा दिवस दाखवणार आहे. त्यामुळं तुम्ही कंटिन्यू प्रयत्न करत राहा. ठीक आहे, आजकाल सोशल मीडियावरती दाखवतात की मुली मैत्रिणी फ्रेंड्स फिरतोय, हे करतोय, मजा करतोय, एक दिवसाची लाईफ असते ती, ते एक दिवस जातात, 4 दिवस स्टेटस ठेवतात ते. त्यामुळं कोणत्याही सोशल मीडियाच्या आपल्या युवा पिढीच्या मुलांवरती असं भरकटून जाऊ नका. आपली रिॲलिटी काय आहे, आपलं बॅकग्राऊंड काय आहे, आपल्याला किती कष्ट करावं लागणार आहे, आपल्याकडं काय काय कमवून ठेवलेलं आहे, वडिलोपार्जित जी शेती आहे ती टिकवली पाहिजे, त्याच्यासाठी काय लागतंय ते करा. तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर तिथे करा, जेणेकरून तुम्ही पण जगाल आणि आपल्या घरचे पण सुखी होतील. तर आता आपण बघतोय की शहरात आलेली भरपूर सारी अशी लोक आहेत ज्यांनी की भरपूर कमवलं, नोकरी करून असेल किंवा वेगवेगळ्या सेक्टर्समधून त्यांना खूप चांगले चांगले पैसे पण मिळाले. पण एक टाईम असा आला जिथं त्यांना तो पूर्ण पैसा कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा आहे. त्यांनी मग कुठे पण इन्व्हेस्ट केला असेल, पण निम्मा पैसा तर मला वाटतं त्यांनी शेतीत दिला. का दिला? कुठेतरी त्यांचं बॅक ऑफ माइंड आहे. किंवा आपली पॅन्डेमिक सिच्युएशन आली, कोविड आल्यानंतर तर सगळ्यांनाच कळालं की इन्व्हेस्टमेंट कुठेही करा, पण खायला आपल्याला अन्नच लागणार आहे. त्यामुळे परत लोकांनी गावाकडे रस्ता धरला आणि आता आपण बघतोय खूप लोकांचं जे इन्कम आहे ते शेतीत चाललेलं आहे. तर हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अजून पण असंच भरपूर सारे टेक्नॉलॉजी येत राहतील, ते आपण शिकल्या पाहिजे. त्या जुनी पिढी सोडून आपण नव्या पिढीनं ती जिद्दीनं आपण काम करायला पाहिजे. शेतात काय काय येतं, कसं येतं, कुठली फवारणी पाहिजे, कुठलं औषध वापरलं पाहिजे, किती दिवसात पीक गेलं पाहिजे, इव्हॅल्युएशन, तुमचे प्लॅनिंग, सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहेत. ह्या ज्यावेळेस तुम्ही करचाल त्यावेळेस तुम्ही एक सक्सेसफुल शेतकरी म्हणून ओळखले जाणार आहे. त्याच्यानंतर अजून एक सांगायचं आहे की जेव्हा
आपण दुसऱ्याचं ऐकून काहीतरी करतोय किंवा आपल्याकडं कसं असतं की हां मी करतोय तू पण कर, का नाही करायचं? करा तुम्ही पण, ते मिळून करा. तुम्ही करताय अजून 4 जणांना सांगा, एक ग्रुप बनवा. आपल्याकडं एका शेतकऱ्याकडं गाडी येत नाही माल न्यायला. मालगाडी काय करते, तुमच्याकडं भरपूर सारे लोक असतील, बघतात ते आधी, तेव्हाच ती गाडी तुमच्याकडे येते. तर असं काहीतरी करा जेणेकरून आपला माल योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, योग्य मालाला फिक्स रेट असेल किंवा देणारी व्यक्ती असतील तिथंपर्यंत पोहोचला पाहिजे, याची पण खात्री करा. आणि उतरा व्यापारी म्हणून, तुम्ही स्वतः उतरा. आपण जे लोकांना दोष देतो, व्यापारी असं करतात तसं करतात, तुम्ही बसून पॉईंट ऑफ व्ह्यू नाही करू शकत. तुम्हाला तिथं उतरावंच लागणार आहे त्या क्षेत्रांमध्ये, तेव्हाच आपण कुठेतरी पुढे जाणार आहे. नाहीतर आपल्याला मग असंच फसवत राहतील की आपल्याला टॅक्स देणार नाहीत, पण आपल्याकडून माल घ्यायला त्याला आपल्याला 0 टॅक्स देतात. पण आपण जर काय वस्तू बाजारात आणायची असेल तर आपल्याला भरपूर टॅक्स पे करावा लागतो. तर ह्या पण काही गोष्टी आहेत ज्या की आपण पॉईंट ऑफ व्ह्यू करून त्या पूर्ण गोष्टी सॉल्व्ह करता येतील. नो मॅटर तुम्हाला कुठलं शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही किती कमवत आहात, किंवा तुम्ही शहरात राहताय पण शेती जमत नाही आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला सगळं मॅनेजमेंट मी सांगते. तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कसं जमतं आहे ते तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुम्ही जॉब करत असाल आणि शेती पण करायचे, तर तुम्हाला वीकमधून 1 किंवा 2 दिवस सुट्टी असते, तर तुम्ही जॉब करत करत शेती करू शकता. हा एक बिझनेस म्हणून तुम्ही सॅड बिझनेस म्हणून बघू शकता. तर तुमचं इन्व्हेस्टमेंट तुम्हाला उलट जे पैसे येत आहेत ते शेतीला पाठबळ म्हणून पण लागू शकता आणि शेतीतला मोठा इन्कम आलेला तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा होऊ शकते. तर मी काय करते, तर मी कम्प्युटर इंजिनियर आहे, जे की IT मध्ये जॉब करते मी. आणि त्याच्याहूनही मी कुठं राहते, तर मी पुण्यात राहते सध्या. आणि मला ज्यावेळेस सुट्टी असते किंवा मग मी एक 15 दिवस वर्क फ्रॉम होम किंवा मी अशा काही गोष्टी घेऊन गावाकडे जाते आणि मी शेतीत सुद्धा मम्मी पप्पांना मदत करू लागते. जे की तुम्ही माझ्या फीडवरती इंस्टाग्रामच्या माझे व्हिडिओ बघू शकता. मी काम करते किंवा मी प्रत्येक व्हिडिओ तर काम करताना नाही दाखवू शकत आहे, फक्त मी डायलॉग वगैरे टाकते. पण मी गेल्यानंतर मम्मी पप्पांना माझ्याकडून जे मदत होते शेतीमध्ये मी ती करते. आणि राहिला प्रश्न, मी शेतकरी मुलाशी लग्न करणार आहे का, हा खूप जणांचा प्रश्न आहे मला. तर हो, मी खरंच शेतकरी मुलाशी लग्न करते आणि लवकरच करणार आहे. आणि तुम्हाला बोलवणारच आहे मी. आणि कोणाशी करते, किती म्हणजे कुठला आहे तो, कसा आहे, ह्याची सगळी डिटेलमध्ये माहिती आहे मी तुम्हाला लवकरच रिव्हील करणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलशी जोडून राहा. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.